नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मिळवतो विशेष असं मार्गदर्शन. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि विशेषतः त्याच्या आई-वडिलांचं एक मोठं स्वप्न असतं, त्याने परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं. विशेषतः MBBS संपादित करण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. त्यांना योग्य मार्गदर्शन, अचूक माहिती आणि विश्वासार्ह अशा साथीदाराची आवश्यकता असते. आजच्या या भागात आपल्याला याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत एक अनुभवी डॉक्टर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनचे संस्थापक डॉक्टर शिशिर अशोक डोंगरे सर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. सुरुवातीला आपल्याला सरांची ओळख करून देते. डॉक्टर शिशिर डोंगरे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलंय. शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथे मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. रशियामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी अगदी जवळून अनुभवल्या आणि याच अनुभवातून 2020 साली त्यांनी ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन्स या संस्थेची स्थापना केली. आजवर त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रशियात शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. चला तर मग आज आपणही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया रशियातील वैद्यकीय शिक्षण, जीवनशैली आणि करिअरच्या संधींबद्दल सखोल माहिती. डॉक्टर, आम्हाला सुरुवातीला हेच सांगा की रशियामधील MBBS शिक्षणाविषयी सखोल माहिती सांगा. म्हणजे तिथे विद्यार्थी जाणं का निवडतात बरं? तर रशियामध्ये MBBS करण्याचा जो ऑप्शन आहे हा अचूक ऑप्शन मुलं निवडतात याच्यासाठी, कारण इंडियामध्ये MBBS करणे हे प्रत्येकाला पॉसिबल नसते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काहीच असे प्रोफेशन आहे जे मुलं निवडतात आणि काही भागांमध्ये तर असं आहे की जे अदर प्रोफेशन आहे अदर दॅन डॉक्टर, इंजिनियर किंवा लॉयर, हे सगळे प्रोफेशन जे आहे ते सगळ्यांना ओपन नसतात. त्याच्यामुळे डॉक्टर बनणे ह्या खूप सगळ्या मुलांचं स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करणे सोपं नसतं, कारण इंडियामध्ये जी एक्झाम असते ती खूप टफ असते आणि एव्हरी इयर खूप सगळे मुलं जे आहे ते एक्झामसाठी प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे बॅकलॉग हा वाढत चाललेला आहे आणि नंबर ऑफ सीट्स ज्या आहेत त्या खूप कमी आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी खूप सगळ्या मुलांना रिपीट करावं लागतं आणि जे ॲव्हरेज स्टुडंट आहे त्यांना ऑप्शन नसतो. त्याच्यामुळे ते परदेशात MBBS करण्यासाठीचा ऑप्शन जो आहे तो निवडतात. अगदीच. आणि तिकडे MBBSचा कालावधी काय असतो आणि मुळात अभ्यासक्रम कसा असतो रशियात? तर रशियामध्ये MBBSचा जो कालावधी आहे तो 6 वर्षाचा आहे. टोटल इंग्लिश मीडियममध्ये एज्युकेशन असते आणि म्हणजे 12वी नंतर 6 वर्ष. येस, 12वी नंतर 6 वर्ष. तर टोटल 6 वर्षाचा कोर्स जो आहे तो टोटल इंग्लिश मीडियममध्ये एज्युकेशन आहे, ज्यामध्ये मुलांना सगळ्या गोष्टी ज्या आहे प्रॅक्टिकल नॉलेजपासनं तर थेरॉटिकल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना प्रॉपर पद्धतीने शिकवल्या जातात. अच्छा, आपल्याकडे जशी नीट एक्झाम द्यावी लागते 12वी नंतर, तशी तिकडे कोणती परीक्षा असते? नाही, ॲडमिशन क्रायटेरियामध्ये तुम्हाला फक्त नीटची एक्झाम जी आहे ती द्यावी लागते ॲडमिशनसाठी आणि त्याचा एक क्रायटेरिया असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क्स जे आहे ते PCB ग्रुपमध्ये मिनिमम लागतात आणि नीटचा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो NMC दरवर्षी जो आहे तो सिलेक्ट करत असते. त्या क्रायटेरियाप्रमाणे मग ॲडमिशन्स होतात. त्याच्या व्यतिरिक्त रशियामधनं जेव्हा तुम्ही MBBS करून येता त्याच्याबद्दलची वेगळी एक्झाम जी आहे ती तुम्हाला द्यावी लागते. अच्छा, बरं, तिकडे ज्या मेडिकल युनिव्हर्सिटीज असतात म्हणजेच वैद्यकीय विद्यापीठं असतात ती WHO अर्थात WHO आणि NMC मान्यताप्राप्त असतात? येस, मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज ज्या आहे त्या WHO आणि NMC मान्यताप्राप्त आहे. आता आपण जेव्हा ॲडमिशन करतो त्यावेळेला भरपूर सगळ्या युनिव्हर्सिटीज ॲब्रॉडमध्ये अशा आहेत की ज्यांना मान्यता नाही आहेत, पण आपण ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन करतो त्या सगळ्या युनिव्हर्सिटीजला WHO आणि NMCची मान्यता आहे. जर त्याच्याबद्दलची सगळी माहिती जर हवी असेल तर तुम्हाला NMCच्या वेबसाईटवरती पण त्या युनिव्हर्सिटीचं नाव सर्च करून ती NMC मान्यता प्राप्त आहे की नाही याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकते. NMCचा जो क्रायटेरिया आहे तो टोटल 60 मंथ्सचा क्रायटेरिया आहे, जेवढं तुमचं मिनिमम एज्युकेशन असायला पाहिजे आणि आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये टोटल एज्युकेशन जे आहे ते 72 मंथ्सचं आहे. अच्छा, मग अशी आपण सांगितलं थोडक्यात की ॲडमिशन प्रक्रिया एकंदरीत काय असते किंवा एलिजिबिलिटी काय असते, पण याच विषयी आपण जरा सविस्तरपणे सांगावं. तर ॲडमिशन क्रायटेरिया जो आहे किंवा एलिजिबिलिटी जे आहे ते या पद्धतीने असते की एज ग्रुप असतो 17 इयर्सपासनं तर टोटल 25 इयर्सपर्यंत जो आहे तो मिनिमम क्रायटेरिया जो आहे एजचा तो दिलेला आहे. युनिव्हर्सिटीजमध्ये आपण अप्लाय करताना तुम्हाला 12वीमध्ये PCB ग्रुप असणे हे आवश्यक आहे. PCB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जेव्हा या ग्रुपमध्ये जेव्हा तुम्हाला 50% मार्क्स असेल तर तुम्ही रशियामध्ये MBBS करण्यासाठी एलिजिबल आहात. जर तुम्हाला 50%पेक्षा कमी असेल
तर तुम्ही एलिजिबल नाही आहात. 12वीमध्ये तुम्हाला मिनिमम 50% असणे जे आहे ते आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त नीटचा जो क्रायटेरिया असतो तो दर वर्षाप्रमाणे चेंज होत राहतो. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वेगळा क्रायटेरिया असतो आणि ओपन कॅटेगरीसाठी वेगळा क्रायटेरिया असतो. त्याप्रमाणे आपण युनिव्हर्सिटीजला अप्लाय करतो. युनिव्हर्सिटीला सगळे डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती चालू होते. अच्छा, आपण मगाशीच सांगितलं की तिथे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे सगळा अभ्यासक्रम MBBSचा. पण एकंदरीतच रशियामध्ये राहण्यासाठी किंवा जेव्हा ती मुलं विद्यापीठाच्या बाहेर जेव्हा सर्व्हाइव्ह करत असतील किंवा बाहेर फिरत असतील, घरात राहत असतील, अशा वेळेला रशियन भाषा येणं त्यांना किती महत्त्वाचं असतं? तर बेसिकली असं असतं की लोकल लँग्वेज इज कंपल्सरी. टोटल एज्युकेशन जे आहे ते आपलं इंग्लिशमध्ये आहे. पण रशियामध्ये जेव्हा आपण राहतो तर तिथली लोकल लँग्वेज येणं जी आहे ती तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या डे टू डे लाईफसाठी किंवा तुमच्या पेशंट कन्व्हर्सेशनसाठी. आता सोपं एक्झाम्पल जर मी तुम्हाला देतो म्हटलं तर आपण एक महाराष्ट्रातला स्टुडंट आहे, पण तुमचा नंबर जर MBBSसाठी तमिळनाडूमध्ये लागला तर तुम्हाला तिथली लँग्वेज जी आहे तमिळ लँग्वेज ती येणं आवश्यक आहे. कारण तिथला जो पेशंट आहे तो तुमच्याशी बोलताना लोकल लँग्वेजमध्येच बोलण्यात कम्फर्टेबल राहणार. तसंच रशियामध्ये आहे. जेव्हा पेशंटशी आपण कन्व्हर्सेशन करतो त्यावेळेला पेशंट इज कम्फर्टेबल इन लोकल लँग्वेज. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी आहे, पण ते तुम्हाला एज्युकेशन वाईज त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट पडत नाही. कारण तुमचं टोटल एज्युकेशन जे आहे ते इंग्लिश मीडियममध्ये आहे. अच्छा, बरं जेव्हा तिथे तिथेच नाही, खरं तर रशियामध्येच नाही, जेव्हा कोणती व्यक्ती ही परदेशात जाते, एखाद्या देशात जाते, तेव्हा आपण अगदी चित्रपटात सुद्धा पाहिलं असेल, वेब सिरीजमध्ये पाहिलं असेल की ती आधी काय करते, तिकडची जी लोकल लँग्वेज असते ती शिकण्यासाठी क्लासेस लावते. मग अशा प्रकारची कोणती सुविधा आपण देता? बेसिकली कसं आहे की ऑनलाईन क्लासेस असतात. त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती मुलांना आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्याबद्दलच्या सगळ्या लिंक्स किंवा कुठल्या ॲप्स असतात जिथे ते मुलं एज्युकेशन घेऊ शकतात. आता सध्याच्या परिस्थितीला खूप सगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स जे आहे ते अवेलेबल आहे. तिथनं इझी असतं मुलांना बिफोर गोईंग टू रशिया त्यांना बेसिक रशियन जे आहे ते इंडियामध्ये बसून प्रॅक्टिस करू शकतात. तेच, कारण प्रश्न पडला की जर आपण म्हणताय की लोकल लँग्वेज कंपल्सरी आहे, मग ती भाषा शिकणार कसे विद्यार्थी? येस. बरं, आपल्यासारखे उत्तम असे कन्सल्टंट निवडण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा? तर रशियामध्ये ॲडमिशन करायची असेल किंवा कुठल्याही ॲब्रॉडच्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर सध्याच्या परिस्थितीला असं आहे की प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये एक एज्युकेशन कन्सल्टेशन अवेलेबल आहे. पण रशियामध्ये ॲडमिशन घेताना आपल्याला काही गोष्टींची खात्री जी आहे ती करायला पाहिजे. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेताय तर तुमचा मुलगा जो आहे तो तुमच्यापासून 4,000 ते 5,000 किलोमीटर लांब असणार आहे, जिथे तुम्हाला पोहोचणं शक्य नाही आहे. तर तुम्ही जर अशा एखाद्या एज्युकेशन कन्सल्टेशनकडनं जात आहे की तो थर्ड पार्टीमध्ये ॲडमिशन करतो आहे तर त्यावेळेला तुम्हाला सेफ्टी रिलेटेड खूप मोठा कन्सर्न असू शकतो. कारण त्यांनी रशिया कधी गेलेला नाही आहे किंवा त्यांनी रशियामध्ये त्याचं काही होल्ड नाही आहे. तर त्यावेळेला जर तुमच्या मुलाला एखादा वैद्यकीय प्रॉब्लेम आला किंवा त्याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीचा काही प्रॉब्लेम आला, सेफ्टी रिलेटेड काही इश्यू आला तर तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेशन जे आहे ते कोणासोबत करू शकणार नाही. त्यामुळे भरपूर सगळ्या मुलांना त्याचा त्रास होतो आणि काही मुलांना इंडियाला परत पण यावं लागू शकतं. त्याच्यामुळे एज्युकेशन कन्सल्टेशन निवडताना तुम्हाला मेनली काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की त्या व्यक्तीचं रशियामध्ये जाणं येणं आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला रशियामधला ॲडमिशनचा एक्सपिरियन्स आहे, युनिव्हर्सिटीशी त्याचं बोलणं चालणं आहे, त्याचे ओल्ड स्टुडंट्स ऑलरेडी तिथे शिकतात किंवा कोणीतरी त्याचा केअरटेकर जे आहे ते तिथे अवेलेबल आहे. अच्छा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खरं तर डॉक्टर होण्यासाठी प्रचंड संयम लागतो, बुद्धिमत्तेचा सुद्धा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा. कारण जेवढा इथे बुद्धिमत्तेचा कस लागतो, जितका अभ्यास करावा लागतो तितकाच खर्च सुद्धा होतो डॉक्टर होण्यात. रशियामध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं असेल, MBBS करायचं असेल तर साधारण किती खर्च होतो डॉक्टर? तर रशियामध्ये MBBS जे आहे ते खूप अफोर्डेबल आहे. आता सध्या आपण जर इंडियाच्या कम्पेअर केलं तर इंडियामध्ये खर्च जो आहे तो जास्त लागतो आणि रशियामध्ये खर्च जो आहे तो कमी लागतो. साधारण 3 ते 4 लाख रुपये पर इयरच्या हिशोबाने तुमचा टोटल खर्च जो आहे तो तुम्हाला लागू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 लाख रुपये जो आहे तो पर्सनल एक्सपेन्सेसचा पकडला तर तुमचं साधारण 25 ते 30 लाखामध्ये टोटल एज्युकेशन जे आहे ते तुमचं होऊ शकतं. आता इंडियामध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तर भरपूर सगळे आपल्याकडे जे स्टुडंट्स येतात ते ॲव्हरेज स्टुडंट्स असतात. त्याच्यामुळे त्यांना इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळेलच याची काही गॅरंटी नसते आणि मग त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन जे आहे ते पण घेणं पॉसिबल नसते. त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला आणि अफोर्डिंग ऑप्शन बनतो. अच्छा, बरं, पण
अफोर्डेबल असतं हे आपण सांगितलं, पण जेव्हा आपण इतर ठिकाणी जातो आपल्या घरापासून लांब, अगदी मुंबईहून पुण्यात जरी गेलो तरी हा विचार करावाच लागतो की आपण हॉस्टेलमध्ये राहणार आहोत का, आपण जेवणार काय आहोत. जर आपण हॉस्टेलमध्ये नाही राहणार तर आपलं कॉलेज किती लांब असणार आहे, मग दररोजचा जाण्या येण्याचा खर्च किती होणार आहे, आपल्याला इतर किती खर्च लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची रशियामध्ये राहताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, कसं गणित मांडावं आर्थिक. तर रशियामध्ये जेव्हा आपण जातो तर बेसिकली काही गोष्टी आपल्याला आधीपासून लक्षात ठेवाव्या लागतात की रशियामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीजला गव्हर्नमेंट हॉस्टेल आहेत. तुम्हाला बाहेर राहण्याची परमिशन जी आहे ती युनिव्हर्सिटी देत नाही, कारण तो सेफ्टी कन्सर्न असतो. त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे की तुम्हाला हॉस्टेलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. 24 आवर्स सिक्युरिटी सर्वेलन्स आहे, CCTV सर्वेलन्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रशियामध्ये खूप प्रगत देश असल्यामुळे तिथे ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे. प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स जे आहे ते ट्रान्सपोर्टेशनसाठी अवेलेबल आहे. साधारणतः सगळे क्लासेस जे असतात ते तुमच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच आहे, पण मोस्टली काही क्लासेससाठी तुम्हाला जे आहे ते बाहेर जावं लागू शकते. तर त्याच्यासाठी तुम्ही एनी काइंड ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते इझिली अवेल करू शकता. अच्छा, पण तरी सुद्धा अशा परदेशात जाऊन राहण्या, तिकडची संस्कृती आत्मसात करणं याच्यात वेळ तर जातच असेल की सर? हो, बराचसा वेळ जातो. साधारण एक 6 ते 8 महिने मुलांना तिथे वेदरशी किंवा तिथल्या संस्कृतीशी किंवा बाकी गोष्टींशी यूज टू व्हायला लागतात. पण साधारण कसं आहे, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे आहेत दे गेट यूज टू व्हेरी फास्ट. पण मग या सगळ्यात चॅलेंजेस कोणते येतात, आव्हानंही येतातच, अशी कोणती असतात? मेनली काही गोष्टी अशा आहेत की एकतर आपण इंडियामधनं पहिल्यांदा बाहेर गेलेलो असतो, तर तिथलं वेदर कंडिशन जे आहे ते थोडं वेगळं असतं. आता रशिया कोल्ड कंट्री आहे, त्याच्यामुळे -5 to 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असू शकतो. ठीक आहे, डिपेंडिंग ऑन द सिटी. तर त्याच्यामुळे जेव्हा स्टुडंट जातो तर त्याला वेदरचा जो आहे तो प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्याच्यानंतर काही मुलांना होमसिक फील होते ते, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तिथे गेल्यानंतर तिथले काही जे रूल्स आहेत ते वेगळे आहेत. ते रूल्स फॉलो करण्याला कधी-कधी त्रास होऊ शकतो. युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर इमिडिएटली मुलांना काही गोष्टी कळणे मुश्किल असते. त्याच्यामुळे कसं आहे की हे चॅलेंजेस मुलांना साधारणतः येतात. त्याच्या व्यतिरिक्त फायनान्सेस कशा मॅनेज करायचे, हा पण सगळ्यात मोठा चॅलेंज असतो. पण ड्रीमफ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनचं एकच कार्य असते की ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं मुलांना सोल्युशन काढून देणे. अगदी. मगाशीच आपण म्हणालात की रशियामध्ये सगळ्या ज्या विद्यापीठं आहेत वैद्यकीय, त्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल्स म्हणजेच सरकारकडूनच हॉस्टेल्स आहेत का, तर विद्यार्थ्यांना बाहेर कुठे राहण्याची वेळ येऊ नये आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू नये याच्यासाठी. याच्यावरून हे लक्षात आलं की तिथे विद्यार्थी सुरक्षित राहतो, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली सुरक्षितता जपणं अतिशय महत्त्वाचं असेल. याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? तर काही गोष्टी असतात ज्या स्टुडंट्सनी रशियाला जायच्या आधी किंवा कुठल्याही कंट्रीला MBBS करायला जायच्या आधी लक्षात ठेवायच्या असतात, की तुम्ही जेव्हा तिथे जाताय तेव्हा युनिव्हर्सिटीचे काही रूल्स असतात. ते रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्ही फॉलो करणे. त्याच्यानंतर प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक गव्हर्नमेंटचे किंवा प्रत्येक सिटीचे काही रूल्स असतात ते तुम्ही फॉलो करणे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही इल्लीगल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही न पडणे, कारण इल्लीगल ॲक्टिव्हिटीजला खूप जास्त स्ट्रिक्टली तिथे हँडल केल्या जाते. त्याच्या व्यतिरिक्त हॉस्टेलचे नियम जे आहे ते पाळणे. या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही खातिरदारी घेत असाल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तिथे अभ्यासासाठी गेलात तर तुम्ही जर अभ्यास प्रॉपरली केलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही. अगदी बरोबर आहे. आणि इतर दृष्टीने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आपण आहातच, शिवाय तिकडचं सरकार सुद्धा आहे. पण तरी सुद्धा त्यातही जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवलीच कधी किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळी मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं काय डॉक्टर? तर आता 2021 पासनं वॉर जे आहे ते युक्रेन आणि रशियामध्ये चाललं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर स्टील सेफ आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तिथे एज्युकेशन अजूनही घेत आहेत. ठीक आहे. इंडियन एम्बेसी जे आहे रशियामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने मुलांचं जे आहे ते टेक केअर घेते. त्याच्यानंतर कसं आहे की सगळ्या प्रकारच्या गाईडलाईन, सगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती मुलांना युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचवणे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी मुलांना माहिती सगळी देते. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम आलाच तर ड्रीमफ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन 24 आवर्स जे आहे ते अवेलेबल असते टू लाईक पॅरेंट्स आणि स्टुडंट्सच्या मध्ये एक बॅरियरमधून असते, जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पॅरेंट्सपर्यंत इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड करत असते, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा पॅनिक जो आहे तो पॅरेंट्समध्ये पसरू नये.
अच्छा, अनेक विद्यार्थ्यांची अशी सुद्धा इच्छा असेल की परदेशात शिक्षण घेतल्यानंतर सेवा मात्र आपल्या मातीत करावी, आपल्या भारतात करावी. ज्या विद्यार्थ्यांना रशियामधून MBBS संपादित केल्यानंतर भारतात प्रॅक्टिस करायची असेल त्यांच्यासाठी काय प्रोसेस असते, सगळी प्रक्रिया? तर बेसिकली असं असते की एकदा तुमचं MBBS झालं की त्याच्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये येऊन FMG फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ही एक्झाम जी आहे ती द्यावी लागते. आता इथून पुढे काही वर्षानंतर नॅशनल एक्झिट टेस्ट ही एक्झाम पण काही फॉरेनच्या स्टुडंटसाठी येणार आहे. पण त्या एक्झामबद्दलचे अजूनही रूल्स जे आहेत ते कम्प्लिटली क्लिअर नाही आहेत. त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी आहे ती एक्झाम मुलांना द्यावी लागते. त्याच्यानंतर मुलांना इंडियामध्ये 1 इयरची इंटर्नशिप जी आहे ती कंपल्सरी असते आणि इंटर्नशिपनंतर तुम्हाला इंडियामध्ये कुठल्याही प्रकारचं जेणेकरून तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकताय, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकताय किंवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसुद्धा करू शकताय. मी असं ऐकलंय की आपली जी ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन्स ही संस्था आहे ती अगदी विद्यार्थ्यांना रशियात MBBSचा प्रवेश घेण्यापासून ते MBBS उत्तीर्ण होऊन बाहेर पडून एक डॉक्टर म्हणून रुग्णसेवा देईपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असते. हे खरं आहे? येस. तर ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन लास्ट 6 इयर्सपासून मुलांना रशियामध्ये MBBS करण्यासाठी किंवा अदर कंट्रीजमध्ये पण आम्ही मुलांना पाठवतो. MBBSसाठी मुलांना मार्गदर्शन करणे तर अगदी ॲडमिशनपासनं तर त्यांच्या ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये मुलांची हेल्प करतो. जेव्हा मुलगा तिथे गेला त्याच्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारच्या हेल्पची जरूरत पडली, जशी की त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा सेफ्टी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर आमची टीम जी आहे ती 24 तास मुलांच्या कनेक्टमध्ये असते आणि कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर तो विदिन हाफ एन आवरमध्ये आम्ही सॉल्व्ह करू शकतो, कारण आमचे केअरटेकर्स तिथे आहेत. अच्छा. ठीक आहे. आणि युनिव्हर्सिटीसोबत आमचा कंटिन्युअस कनेक्ट जो आहे तो बनून असतो, ज्याच्यामुळे इन केस जर कुठला युनिव्हर्सिटी रिलेटेड काही प्रॉब्लेम आला तर तोही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे सॉल्व्ह करून घेतो. आणि जर कुठल्याही स्टुडंटला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात काहीही प्रॉब्लेम आला तर पर्सनली माझं स्वतःचं तिथे 3 to 4 मंथ्स जे आहे ते माझं तिथे राहणं असते. तर त्याच्यामुळे तिथे मी असताना सुद्धा काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते आम्ही सॉल्व्ह करून घेतो. अच्छा. बरं, जेव्हा एखादी सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी जातात त्यांच्याविषयी नाही बोलत आहे मी. त्याच्या व्यतिरिक्तही जेव्हा व्यक्ती इतर कामासाठी सुद्धा जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये जाते, परदेशात जाते, तेव्हा तिथे तिला काम करावंच लागतं आणि राहावं लागतं असं एक म्हटलं जातं. या विद्यार्थ्यांना सुद्धा काम करून शिकावं लागतं? नाही, ॲक्च्युली कसं असते की वर्क अँड अर्न तर ती प्रोसेस जी आहे ती रशियामध्ये फॉलो होत नाही. रशियामध्ये स्टुडंट विजा रिलेटेड रूल्स जे आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना बाहेर काम करण्याची परमिशन जी आहे ती दिल्या जात नाही. आणि मेनली कसं असतं की सगळं एज्युकेशन ही अफोर्डिंग असल्यामुळे त्यांना बाहेरून काम करून तिथे फीज वगैरे भरण्याचं जे आहे ते कुठल्याही प्रकारचं त्यांना काम पडत नाही. आणि मेनली जर मुलांनी या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केलं तर मुलांचा अभ्यासावरनं जो आहे तो लक्ष भटकलं जाते. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीजचं आणि बाकी इमिग्रेशन डिपार्टमेंटचं पण हेच सांगणं असतं की मुलांनी फक्त एज्युकेशनकडे लक्ष द्यावं. अच्छा. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज कशा राबवल्या जातात तिकडे? एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला खूप सगळ्या प्रकारचे ऑलिम्पियाड्स असतात, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात. तर मुलांना या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करण्याचा चान्स जो आहे तो दिला जातो. त्याच्यासोबतच युनिव्हर्सिटी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स असतात, त्याच्यामध्ये मुलं जे आहे ते ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात डिपेंडिंग ऑन द स्टुडंट. पण मोस्टली आमची ॲडवाईस असते सगळ्या मुलांना की तुमच्या टॅलेंटप्रमाणे तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करा. पार्टिसिपेट करा आणि तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. कारण मेनली कसं असते की एखादा पॅरेंट, आता आमच्याकडे जे पॅरेंट्स येतात ते मेनली जे आहेत ते दे आर मिडल क्लास पीपल. आणि मिडल क्लास माणूस कशा प्रकारे पैशाची अरेंजमेंट करून मुलाला शिकवतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे आमचं एकच सांगणं असते की जेव्हा मुलगा तिथे गेला आहे तर त्यांनी अभ्यासात मॅक्झिमम लक्ष द्यावं, जेणेकरून तो जे पैसे भरतोय त्या पैशाचा त्याला काहीतरी उपयोग व्हावा. अगदीच. आणि ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन सोबत आज आपले जितके विद्यार्थी प्रेक्षक किंवा त्यांचे पालक हा कार्यक्रम बघत असतील त्यांना सुद्धा जोडायचं असेल आपल्याबरोबर, या संस्थेकडून मार्गदर्शन मिळवायचं असेल, ते कसे कनेक्ट होऊ शकतात तुमच्याशी? आपले 4 ठिकाणी ऑफिसेस आहे महाराष्ट्रामध्ये, सांगली, मुंबई, पुणे आणि अमरावती या ठिकाणी. तर तुम्ही डायरेक्ट आमच्या वॉक इन करू शकता ऑफिसेसला. तिथे तुम्हाला आमच्या कन्सल्टंटद्वारे सगळी माहिती जी आहे ती सविस्तरप्रमाणे देण्यात येईल. किंवा तुम्हाला एक नंबर स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचं कन्सल्टेशन जे आहे ते बुक करू शकताय किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकताय.
अच्छा. सर, जेव्हा पहिल्यांदा विद्यार्थी विमानात बसतो रशियात जाण्यासाठी, म्हणजेच जर अगदी त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा फ्लाय करतो रशियात जाण्यासाठी, तेव्हा म्हणजे काय सुविधा असते त्याच्याबरोबर तुम्ही असता का, त्याचे पालक असतात का? तर पहिल्यांदा जेव्हा स्टुडंट जातो तर तेव्हा आपल्या बॅचेस ज्या आहे त्या 10 ते 15 मुलांच्या बॅचेसमध्ये आपण मुलांना पाठवतो, जेणेकरून त्या टाईमला आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो इंडियामधनं त्यांच्यासोबत रशियापर्यंत ट्रॅव्हल करत असतो. आता पहिल्यांदा स्टुडंट जेव्हा रशियामध्ये जातो तेव्हा त्याला भरपूर सगळे प्रश्न असतात किंवा भरपूर सगळ्या अडचणी असतात, कारण एक इंडियातला कम्फर्ट झोन सोडून त्याच्या पॅरेंट्सला सोडून पहिल्यांदा तो देशाच्या बाहेर जातो आहे. मोस्टली आमच्याकडे येणारे सगळे स्टुडंट्स असे असतात की त्यांनी कधी अब्रॉड ट्रॅव्हल केलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम तो होतो. तर त्याच्यासाठी आम्ही आमचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो त्यांच्यासोबत पाठवतो, जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टींची हेल्प होणार. अगदी खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा गप्पांसाठी. खरं तर धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास मध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.